आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। हे बघा, तुम्ही हे सर्व अनैसर्गिक चमत्कार मला नका दाखवू। यामुळे तुम्ही संसारी जनांना भ्रमित करू शकता। ज्ञानी पुरुष या भ्रमात नाही अडकत। किंबहुना मला तर हे उलटच चक्र भासत आहे। कसं काय उलट चक्र? उलट चक्र अशासाठी की भावनेच्या लहरी तुमच्या दिशेने येतच नाहीये। उलट या महालातून या लाटा तुम्ही बाहेर त्यांच्या दिशेने पाठवत आहात। बघा बघा, ह्या लाटा उलट्या जात आहेत। प्रेमी आणि ज्ञानी यांच्यात हाच तर फरक आहे की प्रेमीला ज्या लाटा आपल्या दिशेने येताना दिसत असतात, ज्ञानीला त्याच लाटा आपल्यापासून दूर जाताना दिसत असतात। कारण ज्ञानी सत्य बघत असतो। त्यामुळे मला तर असंच दिसत आहे की तुम्ही या लाटा त्यांच्या दिशेने पाठवून त्यांना भावनेच्या भोवऱ्यात गटांगळ्या खायला लावत आहात। तुमच्या प्रेमात त्यांचं बुडणं, गटांगळ्या खाणं आणि तडफडण्याचं दृश्य पाहून जो आनंद मिळतो आहे, म्हणून कौतुक करत आहात। उद्धव श्रीकृष्णांना समजावत आहेत की जर ते खरोखरच गोपिकांचं कल्याण करू इच्छितात तर त्यांना मोहाच्या अंधकारातून बाहेर काढून ज्ञानाचा प्रकाश दाखवावा लागेल। तुम्ही खरं तर गोकुळ सोडण्याआधीच त्यांना ब्रह्मज्ञान प्रदान करायला हवं होतं। वास्तविक निराकार स्वरूपाचं ज्ञान द्यायला हवं होतं, ज्या योगे ते आत्मे परम शांती मिळवू शकले असते। परंतु तुम्ही तर त्यांना सांसारिक दुःखाच्या बंधनात लोटून निघून आलात। वास्तवात मोहाचंच दुसरं रूप प्रेम आहे आणि तुम्ही त्यांना याच मोहजालात सोडून निघून आलात। हा न्याय नाही केलात प्रभू।
अखेरीस श्रीकृष्णांनी बघितलं की जसं सर्वसामान्यपणे ज्ञानवंतांच्या बाबतीत घडतं, उद्धवाला देखील त्यांच्या ज्ञानी होण्याचा अहंकार झालेला आहे. तेव्हा त्यांनी विचार केला की याला प्रेम भक्तीचं रूप दाखवावंच लागेल, ज्या योगे याचं कल्याण होऊन जाईल. चला, मान्य केलं की मी त्यांच्याबरोबर घोर अन्याय केला आहे. परंतु आता तर परिस्थिती इतकी बिघडली आहे की त्याकरता मी काय करू शकतो? काय करू शकतो म्हणजे? हे सुद्धा मीच सांगायचे प्रभू. हो, सांग ना. तुम्ही या माया मोहाच्या लहरी त्यांच्या दिशेने न पाठवता त्यांच्या दिशेने ज्ञानाची किरणे पाठवा. मोहाच्या अंधकारात फसलेल्या त्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश पसरवा, ज्यामुळे त्या तुमच्या या सुंदर नर शरीराच्या मोहात अडकण्याऐवजी तुमच्या वास्तविक सच्चिदानंद निर्गुण स्वरूपाला पाहतील, ज्यामुळे त्यांना शाश्वत शांतीची प्राप्ती होईल. सांगा, मी खरं बोलतो आहे की नाही? तुम्ही तर अगदीच खरं बोलत आहात उद्धव दादा. परंतु मी जेव्हा केव्हा त्यांच्या दिशेने ज्ञानाची किरण पाठवण्याचा प्रयत्न करतो तर त्यांचे डोळे बंद करून घेतात. त्यांना तर प्रेमाच्या अंधारातच धडपडण्यात मजा येत असेल तर मी काय करू? हे सगळं खोटं आहे. तुम्ही जर इच्छा केली तर त्यांना खरोखर ब्रह्मज्ञान देऊ शकता. परंतु तुमची तर ही इच्छाच नाहीये की त्यांना मुक्ती मिळावी, त्यांचं कल्याण व्हावं. माझ्यावर विश्वास ठेव उद्धव दादा. मी खरोखरच त्यांचं कल्याण करू इच्छितो. मी तर त्यांना मुक्ती द्यायलाही तयार आहे. परंतु ती स्वीकारायलाच तयार नाहीये तर मी काय करू? तुम्हाला खरोखरच त्यांना मुक्ती द्यावीची आहे की उगा खोटंच बोलता आहात? मला मातेची शपथ, मी या क्षणी त्यांना मुक्ती देऊ शकतो. परंतु त्यांनी ती स्वीकारायला तर हवी. हे कसं शक्य आहे की स्वतः भगवान कुणा मानवाला मुक्ती देऊ इच्छितात आणि त्याला ती मुक्ती स्वीकार नाही? तो तर नक्की कुणीतरी वेडाच असणार. ते वेडेच तर आहेत उद्धव दादा. जो प्रेम करतो तो वेडाच तर असतो ना. आणि त्या सर्वच्या सर्व माझ्या प्रेमात वेडे आहेत. तुम्ही बरोबरच ओळखलं उद्धव दादा. आता त्या वेड्यांना कोण समजावणार आणि कसं समजावणार? हे बघ कृष्णा, मानव वेडे असू शकतात पण त्यांचा आत्मा वेडा असू शकत नाही. आत्मा तर तुमचंच प्रतिबिंब आहे. जर बिंब वेड नाही तर प्रतिबिंब वेड कसं असू शकतं? हे तर होणं शक्यच नाहीये. उद्धव दादा, हे अशक्यच तर आता शक्य होत आहे. यावेळी सर्व काही उलट सुलट होत आहे दादा. प्रतिबिंब वेड झालं आहे आणि स्वतः वेड होऊन त्याने त्याच्या बिंबाला देखील वेड केलं आहे.
आता तर हे सांगणं कठीण झालं आहे की भगवान आणि भक्त दोघांच्यात सर्वश्रेष्ठ वेडा कोण आहे. कधी कधी तर मला असं वाटतं की त्यांचे जे दुःख आहे ते मी भोगतो आहे. यामुळे जेव्हा त्या रडतात तेव्हा मला देखील रडावं असं वाटतं. ते तर चांगलं झालं की मी येण्यापूर्वी राधेकडून वचन घेतलं होतं. मी वचन घेतलं होतं की ती अश्रू ढाळणार नाही, कारण जर तिने अश्रू ढाळले असते तर हे तिन्ही लोक केवळ तिच्या एका अश्रूमध्येच बुडून गेले असते. आता अशा परिस्थितीवर काय उपाय आहे दादा, सांगा. तुम्हाला माहित नाही की उपाय काय आहे? जितके उपाय मी जाणत होतो ते सगळे करून झाले, परंतु यश नाही मिळालं. यावेळी तर असं वाटतं आहे की जणू प्रेम भक्तीने भगवंताला हरवण्याचा निश्चय केला असावा. म्हणूनच तर तुम्हाला उपाय विचारतो आहे. उपाय तर एकच आहे, कारण अंततः भक्तीचा अंतिम परिणाम देखील हाच आहे की भक्ताला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती व्हावी आणि तो मुक्त व्हावा. आतापर्यंत तरी हाच नियम होता, परंतु आता असं वाटत आहे की व्रजगोपिका या नियमाला खोटं ठरवणार आहेत. उद्धव दादा त्यांचं म्हणणं आहे की भक्ताला मुक्तीची आवश्यकताच नाही. भक्ताला मुक्तीची आवश्यकता नाही? या कशा मूर्खासारख्या गोष्टी आहेत? हो, त्यांचं मानणं आहे की भक्तीची अत्युच्च पातळी आहे प्रेम, आणि प्रेमाला केवळ प्रेमच हवं असतं, प्रेमापासून मुक्तता नव्हे. आणि तेच प्रेम त्यांना दुःख देतं, त्यांचं हृदय विदीर्ण करतं. हो, तेच विरहाचं दुःख, तेच हृदयाचं विदीर्ण होणं त्यांना अतिशय आवडतं. प्रेमाच्या दुःखात त्यांना अतिशय आनंद मिळतो. उद्धव दादा, हे बघ कृष्णा, तुम्हाला त्यांचं कल्याण व्हावं वाटतं की नाही? नक्कीच. त्यांचं कल्याण होईल तर माझं देखील कल्याण होईल. तर मग त्यांना खरंखुरं ज्ञान द्या. ज्या योगी तुमच्या या नाशिवंत सुंदर शरीराचा शरीर मोह सोडून देऊन तुमच्या अविनाशी निराकार आणि निरंजन रूपाचं ध्यान करण्यास शिकतील त्या. तुम्ही तर योग्यांचे ईश्वर आहात, परमयोगी आहात. त्यांना त्यागाची शिकवण द्या, ज्यामुळे त्या तुमच्या वियोगाचं दुःख विसरून शाश्वत शांती प्राप्त करू शकतील. जर तुम्हाला खरोखरच त्यांचं कल्याण व्हावं वाटत असेल तर हेच ज्ञान त्यांना प्रदान करा. तुम्ही खरंच बोलत आहात उद्धव दादा. त्यांना हेच खरं ज्ञान दिलं पाहिजे, परंतु मला तर त्यांची भीती वाटते. त्यांच्या प्रेमाचा प्रवाह इतका वेगवान आहे की तो ज्ञानाचे किनारे देखील तोडून टाकेल. त्यामुळे मी तर त्यांना समजवायला नाही जाणार. भगवंत असून सुद्धा लहान मुलांसारखं बोलत असता. ज्ञान हिमालय पर्वतांसारखं मजबूत आणि अटळ सत्य आहे. भावना त्यांच्या पायाशी डोकं आपटत राहतील, परंतु सत्याचा एक कण देखील तिला हलवता येणार नाही. असा विश्वास आहे तुम्हाला? हा जो विश्वास शब्द आहे, यात सुद्धा संशयाचा तकलादूपणा असतो. परंतु जे सत्य आहे त्यात संशयाला जरा देखील जागा नाही, आणि ज्ञानच सत्य आहे. मग माझी तुम्हाला एक प्रार्थना आहे उद्धव दादा, की हे शुभकार्य तुम्हीच करावं. मी करू? तुम्ही नाही करणार? नाही, कारण मी त्यांना प्रेमाची अशी पट्टी पडवली आहे, इतक्या उलट सुलट गोष्टी समजावल्या आहेत
की आता जर मी त्यांना निराकार परमेश्वराच्या रूपाचं ज्ञान द्यायला जाईन तर त्या मला खोटं समजतील. आता तर त्यांच्या उद्धाराचा एकच उपाय आहे. काय? हाच की जर तुमच्यासारखा कुणी परमज्ञानी जाऊन त्यांना माझ्या वास्तव रूपाचं ज्ञान करून देईल, त्यांना निराकाराच्या साधनेचा गुरुमंत्र शिकवेल, तरच त्या बिचारा आत्म्यांचं कल्याण होईल. हे खूप पुण्याचं काम आहे उद्धव दादा, आणि हे केवळ तुम्हीच करू शकता. हे माझं काम समजून करा. तुम्ही तिथे जाऊन त्यांना माझ्या अलख निरंजन रूपाचं ज्ञान प्रदान करा, ज्यामुळे त्यांचे प्रेम आणि मोहात निर्माण झालेले क्लेश दूर होतील आणि त्या बिचाऱ्या आत्मांचं कल्याण होऊन जाईल. आज या धर्तीवर अखिल मानव जातीमध्ये तुमच्याहून श्रेष्ठ ज्ञानी दुसरा कोणीही नाहीये उद्धव दादा. त्यामुळे हे शुभ कार्य तुम्हालाच करावं लागेल. मला ठाऊक आहे, मला अगदीच ठाऊक आहे की जर तुम्ही ठरवलं तर केवळ एका इच्छेनेच इथे बसल्या बसल्याच त्या सर्वांच्या हृदयात ज्ञानाचा प्रकाश टाकू शकता. परंतु जर तुम्ही विश्वाला ब्रह्मज्ञानाची शक्ती दाखवण्यासाठी लीला करू इच्छिता तर तसंच होईल. मी या लीलेत तुमची साथ अवश्य देईन. मी अवश्य गोकुळ वृंदावनात जाईन आणि तिथे तुमच्या प्रेमाच्या आणि मोहाच्या पीडेमुळे तयार झालेल्या उदास अंधाऱ्या वातावरणात एक असा ज्ञानदीप प्रज्वलित करेन की चहू बाजूंना ब्रह्मज्ञानाचा प्रकाश पसरून जाईल. त्या सर्वांना दुःख आणि सुखाच्या मायावी स्वप्नांच्या खोट्या जगातून बाहेर काढून तुमच्या सच्चिदानंद स्वरूपाच्या खऱ्या जगात आणून उभं करेन, जिथे त्या तुमच्या अविनाशी निराकार आणि निरंजन रूपाचा आनंद घेऊ शकतील. असंच करा उद्धव दादा, अगदी असंच करा. हे माझ्यावर तुमचे अनन्य उपकार असतील. तुमची आज्ञा आहे तर अगदी तसंच करेन. परंतु यात एक मोठी समस्या आहे. यात कोणती समस्या उभी राहिली? पहिली तर ही की त्या मला ओळखत नाहीत, आणि दुसरी ही की जे मी सांगेन त्यावर त्या विश्वास का ठेवतील. जोपर्यंत त्यांना हा विश्वास होत नाही की जे काही मी सांगत आहे तुमच्या आज्ञेने सांगत आहे, अर्थात तुमची देखील अशीच इच्छा आहे, तोपर्यंत त्या माझं बोलणं का बरं ऐकतील. बस इतकीशी अडचण. यावर तर अगदीच सरळ उपाय आहे. मी आत्ता माझ्या हस्ताक्षरात त्यांच्यासाठी एक पत्र लिहून देतो की तुम्हाला मीच त्यांच्या उद्धाराकरता तिथे पाठवलंय, आणि जे काही तुम्ही सांगत आहात तो खुद्द माझाच संदेश समजावा. मग बस सगळं काही ठीक होऊन जाईल. चला लगेच पत्र लिहून देतो मी. हो हो, चला चला. माझ्या वृंदावनातल्या लाडक्या गोपींनो, माझ्या वृंदावनातल्या लाडक्या गोपींनो. श्रीकृष्णांनी हातात लेखणी घेऊन पत्राच्या सुरुवातीलाच लाडक्या गोपींना साद घातले. आणि काय आश्चर्य, पार तिथे वृंदावनातल्या गोपिकांपर्यंत ती साद पोचली सुद्धा.
ही श्रीकृष्णांची लीला म्हणा अथवा भक्तांच्या प्रेमभक्तीची लीला, पण सत्य हेच आहे की जेव्हा कुणी कुणाला अत्यंतिक प्रेमाने साद घालतं तेव्हा एका हृदयाची हाक दुसऱ्या हृदयापर्यंत पोहोचतेच. आणि इथे तर साद घालणारे साक्षात श्री परमेश्वर होते. त्यामुळे त्यांच्या मनाने घातलेली साद गोपिकांपर्यंत पोहोचलीच नसती तर नवलच. त्यांची हाक ऐकताच हातातील सर्व कामे सोडून त्या धावत सुटल्या. वृंदावनात आता गोपींना कान्हांच्या बासरीचे मधुर सूर ऐकू येऊ लागले. प्रेम विभोर गोपी त्यांच्या कान्हाला शोधत यमुना किनारी धाव घेऊ लागल्या. आणि यमुना किनारी जमलेल्या गोपी त्यांच्या कान्हाच्या आठवणीत गुंग झाल्या होत्या. आणि इथे कान्हा मात्र मथुरेत बसून त्यांना पत्रातून विसरून जायला सांगत होता. तुम्ही माझ्या या मानवी रूपाच्या मोहात अडकता कामा नये. जे प्रेम तुम्ही करता ते वस्तुतः केवळ मोहाचं बंधन आहे. यात केवळ दुःखच आणि दुःख आहे. म्हणूनच मी उद्धवजींना
तुमच्याकडे पाठवतो आहे, जे तुम्हाला योग, ध्यान आणि गूढ ज्ञानाच्या गोष्टी समजावतील. ज्ञान, ध्यान आणि योगाबाबत प्रभू पत्रात खुलासा करत होते. सत्य तर त्यांनाही माहित होतं की याचा जराही उपयोग होणार नाहीये. उद्धवासाठी भलेही प्रभूंच्या अविनाशी, निराकार, निर्गुण अशा रूपाचं अतोनात महत्व असेल, परंतु गोपी आता श्रीकृष्णांच्या भक्तीत इतक्या गढून गेल्या होत्या की त्यांच्या साकार अथवा निराकार, सगुण अथवा निर्गुण, अविनाशी अथवा नाशिवंत कुठल्याच स्वरूपाने त्यांना कोणताच फरक पडणार नव्हता. उद्धवांच्या समाधानासाठी श्रीकृष्णांनी पत्र लिहून त्यांच्याकडे सुपूर्त केलं. उद्धव पत्र मिळाल्याने आनंदित झाले. श्रीकृष्ण त्यांच्या गोपिकांसाठी पत्र लिहून तृप्त झाले. चला सारथी. उद्धव दादा जरा थांबावं. उद्धव दादा, आई बाबांकरता तर कोणता संदेशच लिहिला नाहीये. उद्धव दादा जरा थांबावं. उद्धव दादा, आई बाबांकरता तर संदेशच दिला नाही. त्यांना वाटेल की मथुराच्या वैभवात मी त्यांना विसरून गेलो. उद्धव दादा, आई बाबांकरता तर संदेश घेऊन जा. उद्धव दादा जरा थांबा. उद्धव दादा. श्रीकृष्णांनी उद्धवांना खूप हाका मारल्या, परंतु उद्धवांना एकही हाक ऐकू गेली नाही. त्यांचा रथ वेगाने दौडत वृंदावनाच्या दिशेने निघाला. यशोदा माता आणि नंद बाबांची इतकी तीव्र आठवण श्रीकृष्णांना त्या क्षणी आली की ते उद्धवासमोर सूक्ष्म रूपाने प्रकट झाले आणि आई बाबांकरता असणारा त्यांचा संदेश त्यांनी उद्धवाला सांगितला. ते निरोपात म्हणतात की राज्यकारभाराच्या कितीही जटिल समस्यांमध्ये ते गुंतून पडले असले तरीही
यशोदा मातेची आठवण येताच त्यांचं मन त्यांच्या भेटीकरिता व्याकुळ होतं. भलेही आता ते सोन्याने मढलेल्या मथुरेत राहत असले तरीही त्यांचं मन अजूनही गोकुळाच्या गल्ली बोळ्यांमध्ये तिथल्या मातीच्या घरात किंवा मुख्य म्हणजे तिथल्या लोकांच्या आठवणीतच रमत असतं. महालातील उत्कृष्ट प्रतीचं जेवण पंचपक्वान्न मिष्ठान्न सर्व काही बेचव आहे. मातेनी भरवलेल्या लोण्याच्या घासापुढे नंदबाबांना ते सांगतात की त्यांच्यासारखा उत्तम पिता मिळणं हे खरोखरच सद्भाग्यच आहे. त्यांनीच कृष्णांना या जगातले रीती नियम शिकवले. त्यांना स्वतंत्र विचार करायला शिकवला. नंद यशोदेचे त्यांच्यावर इतके उत्तम संस्कार आहेत की सगळं जग त्यांना नंद यशोदेचा लाल म्हणूनच ओळखतं. उद्धवांच्या वतीने त्यांनी नंद यशोदेस लवकरात लवकर भेटीस येण्याचं आश्वासन दिलं. पण तरीही त्यांचं मन हे मथुरेत अजिबात लागत नव्हतं. उद्धवांच्या आगमनाची बातमी गोकुळात वणव्यासारखी पसरली. सर्व गोपिकांना तर अंतर्ज्ञानाने आधीच त्याची जाणीव झाली होती की उद्धव त्यांच्या कान्हाची बातमी घेऊन त्यांचं पत्र घेऊन गोपिकांच्या भेटीसाठी येत आहेत.
सर्व गोपी त्यांच्या येण्याची बातमी लागताच हातातील कामं तशीच ठेवून उद्धवाच्या रथाच्या दिशेने धावत सुटल्या. काय संदेश आणलाय? आमच्या कान्हाला दिला आहे. दाखवा दाखवा. अरे ऐका, दाखवा ना. हे काय करता तुम्ही? अरे त्याने लिहिलंय का? काय संदेश आहे? अहो माझ्याकरता लिहिलंय का? काय लिहिलंय का? काय संदेश पाठवलाय? माझ्या कान्हाने पाठवलाय ना? माझ्याकरता लिहिलंय का? या चिठ्ठीत काय संदेश पाठवलाय माझ्यासाठी? हो आहे, ऐका तरी. अरे माझ्या कान्हाने पाठवलाय ना? अहो ही चिठ्ठी फाटून जाईल. दाखवा ना. सांगा ना. मला सांगा ना. दाखवा ना. तुम्हाला वाचून दाखवा. माझ्यासाठी हे आहे का? दाखवा ना. दाखवा. सोडा ना. माझ्यासाठी काय लिहिलंय का? काय लिहिलंय त्याने? सोडायला दाखवा ना. संदेश आहे मी सांगतो ना. कान्हाने माझ्यासाठी पाठवलाय ना. अहो दाखवा ना. मला दाखवा ना. आमच्यासाठी पाठवलं आहे. थांबा. काय लिहिलंय चिठ्ठीत? काय आहे? दाखवा तरी. अहो सोडा तरी. जरा ऐका. अहो वाचून दाखवा ना. ही चिठ्ठी फाटून जाईल. काय लिहिलं आहे? उद्धवाच्या हातात त्यांच्या कान्हाची चिठ्ठी आहे हे कळताच सर्व गोपिकांनी त्यांना घेराव घातला आणि त्यांच्या हातातलं पत्र त्या ओढू लागल्या. उद्धव ती खेचाखेची पाहून अगदी अस्वस्थ झाले. शिक्षणाचा गंधही नसलेल्या गोपी जेव्हा केवळ या कल्पनेनेच ती चिठ्ठी खेचू लागल्या की कदाचित त्या चिठ्ठीत, त्या पत्रात कान्हाने तिचं नाव लिहिलं असेल. उद्धवासाठी खरं तर हा प्रथम धडा होता की गोपिकांच्या ज्या प्रेमाला ते कृष्णाबद्दल असणारं भौतिक शारीरिक प्रेम, शारीरिक मोह समजत होते, त्याच गोपी श्रीकृष्ण शरीराने समोर नसताना देखील तितक्याच आत्मीयतेने, तितक्याच प्रेमाने, तितक्याच उत्कटतेने त्यांनी पाठवलेली चिठ्ठी वाचू पाहत होत्या. ते पत्र केवळ त्यांच्या कान्हाने धाडलं आहे इतकंच समाधान त्यांच्यासाठी पुरेसं होतं. अरे ऐका. दाखवा ना. ऐका. माझं नाव लिहिलंय का? चिठ्ठी फाटून जाईल. ऐका. अरे ऐका. अहो दाखव. काय करता तुम्ही? बघू ना. माझं नाव कुठे लिहिलंय याच्यात? माझं नाव कुठे लिहिलंय? सांगा ना. माझं नाव कुठे लिहिलंय? सांग ना. मला वाचता कुठे येतं? तू स्वतःच वाच ना. मला वाचता येत असतं तर मी विचारलं असतं का? सांग ना. माझं नाव कुठे लिहिलंय यात? अगं तुझं नाव वाचून काय करणार आहेस? ही चिठ्ठी आपल्या कृष्णाने लिहिली आहे. त्याच्या हातांनी या चिठ्ठीला स्पर्श केला आहे. असं समज की ही चिठ्ठी नाही, आपल्या कान्हाचे हात आहेत. बस हिलाच हृदयाशी कवटाळून घे. तू माझी आठवण काढलीस कान्हा. तू मला विसरला नाहीस. तू माझी आठवण काढलीस कान्हा. तू माझी आठवण काढलीस का रे? माझं नाव चिठ्ठीत लिहिलंयस कान्हा. हे काय करते आहेस? बघ तरी ती फाटून जाईल. तुझ्या अश्रूंनी सगळी अक्षरं पुसली जातील. हे काय करता तुम्ही सर्वजणी? अगं फाटून जाईल ही. अरे 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 काय करताय? ही फाटून जाईल. अरे सोडा. हे काय करता तुम्ही सगळेजण? अगं सोडा. काय करता तुम्ही? अरे सोडा. अरे अरे फाटेल ती. अरे माझं ऐका. ऐका. फाटेल ती चिठ्ठी. फाटेल. ऐका माझं. दे ना मला. दे. अरे अगं माझं नाव काय करता तुम्ही? चिठ्ठी फाटेल ती. मला हवी आहे चिठ्ठी. माझ्याकडे द्या.
गोपिकांच्या खेचाखेचीत कान्हाच्या त्या चिठ्ठीचे असंख्य तुकडे झाले, पण गोपिकांना त्याची पर्वा नव्हती. त्या पत्राच्या त्या इतक्याशा तुकड्याच्या स्पर्शाने सुद्धा त्यांचा कान्हा शेजारी उभा असल्याचा त्यांना भास होत होता. त्या तुकड्यालाच त्यांचा कान्हा समजून गोपी त्याच्याशी बोलू लागल्या, त्याचे मुके घेऊ लागल्या, आपली सुखदुःखे त्याला सांगू लागल्या. त्याला जवळ घेऊन त्यांनी इतके दिवस साचलेलं त्यांचं मन त्याच्या जवळ अश्रू रूपाने मोकळं केलं. श्रीकृष्णाच्या पत्राचे झालेले तुकडे पाहून उद्धवाच्या अंगाचा तीळ पापड झाला, पण त्यामागे देखील खरं तर श्रीकृष्णाचीच शिकवण होती. इतके असंख्य तुकडे होऊन देखील प्रत्येक तुकड्यात तिथल्या प्रत्येक गोपीला तिचा कान्हा मिळाला होता. अगदी महारास क्रीडेच्या वेळी जसा प्रत्येकीला तिचा कान्हा तिच्या भोवती फेर धरायला मिळाला होता ना, अगदी तसाच हीच ती कृष्ण विद्या. विश्वातला प्रत्येक अणुरेणूत असणारं त्या देवकणाचं अस्तित्व आज विज्ञान भलेही मोठमोठ्या खर्चिक प्रयोगाद्वारे सिद्ध करू पाहत असलं तरी सनातन धर्मात त्याचा उल्लेख हजारो लाखो वर्षांपूर्वी अगदी साध्या उदाहरणातून सर्वसामान्य अशिक्षित आणि गावंढळ माणसांना देखील कळू शकेल इतक्या सोप्या पद्धतीत समजावून सांगितलेला आहे. तुझ्यावर कन्हैयाने त्याच्या हाताने ही अक्षरं लिहिली. तू किती भाग्यवान आहेस की तुझ्या शरीराला कृष्णाच्या हातांचा स्पर्श झाला. माझ्यासारख्या दुर्दैवीला तुलाच हृदयाशी कवटाळून घेऊ देत, म्हणजे मला सुद्धा कृष्ण स्पर्श मिळेल. माझ्या कान्हाची चिठ्ठी. माझ्या कान्हाची चिठ्ठी आली आहे. माझ्या कान्हाची चिठ्ठी आली आहे. माझ्या कान्हाची चिठ्ठी आली आहे. हे काय मूर्खासारखं बोलते आहेस? दे. उद्धवजी, चिठ्ठी देऊ परत, पण आधी हे सांगा की यात माझं नाव कुठे लिहिलं आहे? तुला वाचता तरी येतं का? जर आम्हाला वाचता येत असतं भाऊ, तर आम्ही तुम्हाला का विचारलं असतं? आम्ही स्वतःच नसतं का वाचलं? आणा. हा भाऊ, कुणालाही इथे वाचता येत नाही, म्हणूनच तर तुम्हाला विनंती करतो आहोत ना. आता आम्हाला इतकंच सांगा की या चिठ्ठीत कुणाकुणाचं नाव कुठे कुठे लिहिलं आहे. आम्ही आमच्या नावाचा मुका घेऊ, मग त्यानंतर तुम्ही ही चिठ्ठी घेऊन परत जा हवं तर. हो. आणा. हा, द्या इकडे. आणा इकडे. द्या ती पण. द्या. आणा. द्या इकडे. आणा. द्या इकडे. या पत्रामध्ये कुठच्याही जागी कुणाचंही नाव लिहिलेलं नाहीये. काय राधाचं सुद्धा नाव लिहिलं नाहीये का उद्धवजी? नाही, या पत्रात राधेचं देखील नाव लिहिलेलं नाहीये.